नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 19 मार्च 2024 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने, जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत वाढत जाते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। तिवसा तालुक्यातील वणी ममदापूर फाट्यावर भीषण अपघात झाला। मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ट्रेलरने उभ्या असलेल्या IRB पाण्याच्या टँकरला जबर धडक दिली। ही घटना 19 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजेदरम्यान घडली। दरम्यान नागपूरवरून मुंबईला जाणारा हा ट्रेलर आणि ममदापूर फाट्यावर उभा असलेला टँकर यांच्यात हा अपघात झाला। ममदापूर गावातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। पुढील तपास तिवसा पोलीस करत आहेत। तिवसा तालुक्यातील वणी ममदापूर फाट्यावर भीषण अपघात झाला आहे। आज दिनांक 19 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ट्रेलरने उभ्या असलेल्या IRB पाण्याच्या टँकरला जबर धडक दिली। ही घटना आज सकाळी 7:30 दरम्यान घडली। नागपूरवरून मुंबईला जाणारा ट्रेलर क्रमांक CJ04 HY5112 आणि ममदापूर फाट्यावर उभा असलेला टँकर क्रमांक MH04 CG5201 यांच्यात अपघात झाला। ट्रेलरमध्ये लोखंड भरलेलं होतं। या अपघातात ट्रेलरच्या केबिनचा चेंदामेंदा झालाय। धडक देऊन ट्रेलर रस्त्याच्या खाली उतरला तर टँकरही उलटला। येथे विटा भरलेल्या ट्रॉलीने खेचून व क्रेनने केबिनचं दार उघडण्यात आलं। ममदापूर गावातील नागरिकांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मदत केली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशन करीत आहे। शिवाजी विज्ञान महाविद्यालयात कम्प्युटर ॲप्लिकेशनच्या प्रथम सत्रात शिकणाऱ्या अचलपूर तालुक्यातील कुष्टा येथील मूळचा रहिवासी असलेल्या 19 वर्षीय अर्पित श्रीकृष्ण सार्वे या विद्यार्थ्याचा 18 मार्चच्या सायंकाळी करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला। राठीनगर येथील मैदानावर मुलं खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली। या प्रकरणी मृतक अर्पितच्या वडिलांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अर्पितच्या मृत्यूला मंदिर ट्रस्टी आणि चौकीदाराचा मुलगा जबाबदार असल्याचं समोर आलंय। हे दोघेही सध्या फरार आहेत। शिवाजी विज्ञान महाविद्यालयात कम्प्युटर ॲप्लिकेशन या प्रथम सत्रात शिकणाऱ्या अचलपूर तालुक्यातील कुष्टा गावात मूळचा रहिवासी असलेल्या 19 वर्षीय अर्पित श्रीकृष्ण सार्वे या विद्यार्थ्याचा 18 मार्चच्या सायंकाळी करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता। अर्पित हा गेल्या 1 वर्षापासून गाडगेनगरात भाड्याने राहत होता। तो नेहमी आपल्या वर्गमित्रासह गावातील मित्रांसोबत राठीनगरातील जय जवान जय दुर्गा चॅरिटेबल ट्रस्टच्या मंदिर समोरील मैदानावर क्रिकेट खेळायला जात होता। 18 मार्चच्या सायंकाळी तो फिल्डिंग करीत असताना अचानक चेंडू तारेच्या कंपाऊंड जवळ गेल्याने चेंडू काढायला गेला असता अर्पित तेथील तारेच्या कंपाऊंडला चिटकला। त्याला काढायला गेलेला त्याच्या मित्राला सुद्धा जोरदार विद्युत प्रवाहाचा झटका लागला। अशातच जवळच्या हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना बोलावून अर्पितला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला। तेथून त्याला लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले असता त्याचा मृत्यू झाला। या घटनेत अर्पितच्या वडिलांसह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली। या घटनेची माहिती होताच ACP अरुण पाटीलसह गाडगेनगर पोलीस दाखल झाले। 20 मार्चला या ठिकाणी महावितरण कंपनीचे अधिकारी दाखल होऊन
विद्युत प्रवाह कुठून संचार करण्यात आला त्याची पडताळणी करण्यात आली असता मैदानात जय जवान जय दुर्गा चॅरिटेबल ट्रस्टचे मंदिर आहे. याच मंदिर शेजारी कंपाऊंड जवळ सीताराम चौधरी हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासह खोली बांधून चौकीदारी करतात. त्यांच्या घरात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भोजराज जवंजाळ यांच्या परवानगीने अनधिकृत वीज कनेक्शन घेतले अशी तक्रार मृत अर्पितच्या वडिलांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे 20 मार्चला केली. सीताराम चौधरी यांचा मुलगा वायरमनचे काम करीत असल्याने त्याने सिंगल फेज म्हणून मंदिरपासून खोलीपर्यंत वीज कनेक्शन घेतले. त्याचे अर्थिंग कंपाऊंड जवळ लावण्यात आल्याने थेट विद्युत संचार कंपाऊंडला संचारल्याने अर्पितला जोरदार झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेला मंदिर ट्रस्टी गजानन जवंजाळसह चौकीदाराचा मुलगा दीपक चौधरी असल्याचे सांगून दोघांविरुद्ध तक्रार दाखल केल्याने गाडगेनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम 304 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याच घटनेच्या दिवशी रात्री मैदानावर जयराम बारकिसन दोरखंडे यांचा मुलगा सुद्धा क्रिकेट खेळायला जात असल्याने त्यांना अर्पितच्या मृत्यूच्या त्याच्या पत्नीने माहिती दिली असता ते जवंजाळ यांना विचारणा केली असता मंदिर ट्रस्ट अध्यक्ष गजानन जवंजाळसह इतर युवकांनी दोरखंडे यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांची बेदम पिटाई केली. अशात जयराम दोरखंडे यांनी सुद्धा गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून गजानन जवंजाळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या गजानन जवंजाळसह दीपक चौधरी हे दोघे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणात महावितरण कंपनीचा अहवाल प्राप्त झाल्यावर आणखी गुन्ह्यात वाढ केल्या जाणार असल्याची माहिती गाडगेनगर API साळुंके यांनी दिली आहे. वारला टाकीनगरमध्ये जे लोक याला कारणीभूत आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नेमकी कोणा आणि चौधरी दीपक चौधरी काय चुका काय दिसली आपल्याला? आपण चुका मी तिथं गेलो असतात तिथं ट्रस्टच्या नावाने मीटर नाही आहे, जवंजाळच्या नावाने मीटर आहे. ते एक तर ट्रस्टी आहे ते आणि दीपक जवंजाळने तिथून अनधिकृत वीज पुरवठा घेतला. एक सिंगल वायर नेला, फक्त डबल वायर यूज नाही केला. सिंगल वायर केला. अर्थिंग त्याची जाळी आहे त्या जाळीला अर्थिंग मारला. त्या अर्थिंगमुळे तिला शॉक लागला. जेवढे याला कारणीभूत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आपण तक्रार दिली आहे, तक्रार केली आहे. पोलीस स्टेशन बडनेरा येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. याकरता 5 पथक व नाकाबंदीचे 2 पॉईंट तयार करून हे ऑपरेशन राबवण्यात आलं. तडीपार आरोपी, गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे तसंच हातभट्टीच्या गावठी दारूची विक्री करणारे, निगराणी बदमाश यांची झाडाझडती पोलिसांनी घेतली. त्यांच्यावर करडी नजर रोखून कारवाई केली तर नाकाबंदी दरम्यान वाहनं चेक करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 18 मार्चला रात्री 11 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुणकर, फ्रेजरपुरा विभाग अमरावती शहर यांनी प्रत्यक्ष हजेरी राहून पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाई दरम्यान कोम्बिंग ऑपरेशनकरिता एकूण 5 पथक व नाकाबंदीचे 2 पॉईंट तयार करून हे ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईमध्ये पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलटसोबत 1 API, 5 PSI, 13 RCP, क्राईम ब्रँच 4, ट्रॅफिक 4, नांदगाव पोलीस स्टेशनचे 3, पोलीस स्टेशन फ्रेजरपुराचे 4, बडनेरा पोलीस स्टेशनचे 20 पुरुष व 4 महिला अंमलदार हजर होते. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील 16 तडीपार चेक केलेत. त्यापैकी एकूण 4 तडीपार मिळून आले. त्यापैकी 3 तडीपार आरोपींजवळ शस्त्र मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध कलम 142 पोलीस कायदा सह कलम 425 आर्म ॲक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली व 1 तडीपार याच्यावर कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे एकूण 10 गुन्हेगारांना चेक करण्यात आले. त्यापैकी 2 गुन्हेगार यांच्याविरुद्ध कलम 425 आर्म ॲक्ट प्रमाणे करण्यात आली. कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एक इसम संशयितरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने फिरताना मिळून आल्याने त्याचे 122 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अवैधरित्या हातभट्टी गावठी दारू विक्री करणारे 2 आरोपी विरुद्ध कलम 65 मदाकाप्रमाणे कारवाई करून त्यांच्या ताब्यातून 1680 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गैरजमानती पकड वॉरंटचे आरोपींचा शोध घेऊन 1 पकड वॉरंट तामील केलेत व आरोपीला अटक करण्यात आली. तसेच एकूण 7 जमानती वॉरंट तामील करण्यात आले. पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 5 निगराणी बदमाश चेक करण्यात आले व ते घरी मिळून आलेत.
पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा व जबरी चोरी करणारे गुन्हेगार यांना चेक करण्यात आले. शरीराविरुद्ध गुन्हे करणारे एकूण 7 गुन्हेगारांना चेक करण्यात आले. नाकाबंदी दरम्यान एकूण 22 वाहने चेक करण्यात येऊन त्यापैकी 4 वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून 1800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने करण्यात आली. सध्या जरी वातावरण ढगाळ असलं तरी लवकरच तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान खात्याची आहे. तापमान वाढताच उष्माघाताच्या घटना घडतात. उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावे या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयात बेड तयार करण्यात आले आहेत. उन्हात मेहनतीची कामं टाळावी, भरपूर पाणी प्यावं आदी सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांनी दिल्या आहेत. कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हीटस्ट्रोक असंही म्हटलं जातं. मार्च महिन्याच्या अखेरीस उष्ण तापमानात वाढ होण्यास सुरुवात होत असते. याच महिन्याच्या शेवटी तर एप्रिल आणि मे महिना उष्ण तापमानाचा महिना समजला जातो. उष्माघात म्हणजे उन्हाळ्यामुळे प्रमाणाबाहेर ताप येऊन आपल्या तब्येतीत तात्पुरता पण गंभीर बिघाड होणे. त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर मृत्यू येऊ शकतो. उष्माघातात खूप ताप येऊन शरीराचे तापमान 104 अंश फॅरनहाइटच्या पुढे जाते. हवा खूपच दमट असेल तर तापमान एवढे वाढत नाही. त्वचा लाल होते, हाताला खूप गरम कोरडी लागते, अजिबात घाम येत नाही, ती व्यक्ती ग्लानीत जाते, कधी कधी बेशुद्ध होते, कधी कधी झटकेही येतात. नाडी फार जलद होऊन रक्तदाब खालावतो. रक्त तपासणीत काही विशिष्ट दोष आढळतात. वेळेवर योग्य उपचार केले नाहीत तर मृत्यू येतो. अशाच एप्रिल आणि मे महिन्यात जर दुपारच्या वेळी मेहनतीचे काम भर दुपारी स्वयंपाक, बाहेर पडताना तोंडाला डोक्याला दुपट्टाने झाकले नाही तर उष्माघाताला बळी पडण्यास वेळ लागणार नाही. अशा उष्माघाताच्या रुग्णांकरिता आता जिल्हा सामान्य प्रशासन सज्ज झाला असून आतापासूनच वॉर्ड क्रमांक 1 आणि 2 सज्ज करण्यात आले. या वॉर्डात स्पेशल उष्माघाताचे बेड तयार करण्यात आले आहे. यात नागरिकांनी अशा उष्ण तापमानात बाहेर निघताना काय करावे, काय करू नये, उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास कोणती काळजी घ्यावी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौदाळे यांनी आमच्या सिटी न्यूजच्या माध्यमातून माहिती स्पष्ट केली आहे. आपण आपल्या सामान्य रुग्णालयामध्ये वॉर्ड नंबर 6 आणि 8 या ठिकाणी आपण 2 बेड ठेवलेले आहेत. तसंच वॉर्ड नंबर 2मध्ये सुद्धा आपण 2 बेड ठेवलेले आहेत आणि आवश्यकतेनुसार ते आपण बेड वाढवू शकतो. तसेच आम्ही आमचे जे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आहेत त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण 2 बेडची व्यवस्था केलेली आहे. काय लक्षणं आहे उष्माघाताची आणि का आवाहन करायला? उष्माघातामध्ये काय जे लोक जास्त आता उन्हामध्ये फिरतात तर त्याच्यामुळे बॉडीचं टेम्परेचर जास्त वाढून मग त्यांना वेगवेगळे लक्षणं येतात. त्याच्यामध्ये चक्कर येणे, मळमळ होणे, अतिशय थकवा जाणवणे किंवा एकदम चक्कर खाली पडणे अशा गोष्टी होतात. तर असं काही लक्षणं असले तर ताबडतोब दवाखान्यात जायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे उष्माघातापासून बचावण्यासाठी उन्हामध्ये फिरणं टाळायचं आहे. विशेषतः आपले कान, डोकं हे थोडं झाकलेलं पाहिजे आणि व्यवस्थित वेळेच्या वेळी पाणी योग्य प्रमाणात पिणं एवढं आवश्यक आहे. 3 दिवसाआधी शहर गुन्हे शाखा पथकाने मासोद येथील शेती मृत व्यक्तीच्या नावाची असताना काहींनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करून ती जमीन हडपण्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी शहरातील आणि अकोला येथील अनेकांना ताब्यात घेऊन कारवाई केली. या गुन्ह्यात फिर्यादीने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केल्याने आता तपास पोलीस अधिकारी विरोधात अमरावती वकील संघाने निषेध नोंदवला आहे. न्यायालयाचे 1 दिवसीय लेखणी बंद आंदोलन करण्यात आलं आहे. 3 दिवसाआधी शहर गुन्हे शाखा पथकाने मासोद येथील शेती मृत व्यक्तींच्या नावाची असताना काहींनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याच्या प्रकरणात पोलिसांनी शहरातील आणि अकोला जिल्ह्यातील अनेकांना ताब्यात घेऊन कारवाई केली होती. याच गुन्ह्यात फिर्यादीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे सुद्धा तक्रार दिली होती. पोलिसांनी वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल केल्याने आता तपास पोलीस अधिकारी विरोधात अमरावती वकील संघाने निषेध व्यक्त केला आहे. वकील संघाच्या वतीने न्यायालयात 1 दिवसीय लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. 8 मार्च 2024ला अमरावती वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांनी एका पक्षकारांची प्रॉपर्टी एका वृत्तपत्रामध्ये नोटीस प्रकाशित केली होती. अशातच शहर गुन्हे शाखेने ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांना सुद्धा त्या प्रॉपर्टी प्रकरणात गोवले असून अकोला, अमरावती अशा जिल्ह्यातील 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यामध्ये ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल केले होते. हीच माहिती अमरावती वकील संघाला कळताच 18 मार्चला सर्व वकील बांधवांनी प्रकरण तपास अधिकारीचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर 19 मार्चला लेखणी बंद आंदोलन करून वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश जाखळ, सचिव उमेश इंगळे, ॲडव्होकेट दीपक सरदार, ॲडव्होकेट रसिका ओके, ॲडव्होकेट किरण यावले, ॲडव्होकेट पंकज यादगिरे, ॲडव्होकेट हरीश गुप्ता, ॲडव्होकेट अचल कोल्हे यांनी पोलीस चौकशी अधिकारी विरोधात आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ॲडव्होकेट देशमुख यांच्यावरील गुन्हे खारिज करण्यात यावे, सोबतच तपास अधिकारींचे कुठेतरी या प्रकरणात हितसंबंध आहे तर नाही ना याची चौकशी करून तपास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे. वकिलांना जाहीर सूचना देण्याचा अधिकार असतो. देशमुख यांनी एका पक्षकारांची मालमत्ता स्पष्ट केली, यात त्यांचा स्वार्थ नव्हता. उलट कोणतीही चौकशी न करता त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणे हे चुकीचे असल्याचे सांगून तपास अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश जाखळ, सचिव उमेश इंगळे यांनी केली आहेत. या दरम्यान अनेक वकील बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केल्या आहेत. अमरावती जिल्हा वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्यावर एक सिटी कोतवालीमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. त्या गुन्ह्यामध्ये आरोप असे लावण्यात आले की वकील साहेबांनी एक जाहीर नोटीस दिलेली होती, पब्लिक नोटीस दिली होती आणि त्या नोटीसच्या आधारावर त्यांना आरोपी करण्यात आला होता. आता वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा पक्षकार वकिलांकडे येतात आणि माहिती देतात आणि अधिकार देतात, माहिती कागदोपत्री असते आणि अधिकारपत्र म्हणजे वकीलपत्र, याच्यावर माहिती दिल्यानंतर वकिलांना तो अधिकार असतो की त्याच्या वतीने जाहीर सूचना देणे आणि पब्लिक जी आहे लोकांना कॉल करणे की कोणाचं असं काही व्यवहार होतो आहे आणि माझा पक्षकार असा व्यवहारात जातो आहे, तर कोणाचं काही आक्षेप असेल, कोणाचं काही हरकत असेल तर ती हरकत त्यांनी नोंदवावी, जेणेकरून पुढचे वाद, पुढचे विवाद, पुढचे कोर्ट कचेरी हे सर्व टाळता येईल. आणि त्याच अनुषंगाने ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांनी प्रामाणिकपणे एक नोटीस दिली की त्यांच्या पक्षकारांसोबत असा एक सौदा सुरू आहे, अशी प्रकारची मालमत्ता आहे, मालमत्तासुद्धा टाकण्यात आली त्याच्यामध्ये आणि त्याबद्दल कोणाचा आक्षेप असेल, कोणाचा वाद असेल, कोणाचा अधिकार असेल, त्यांनी येऊन आक्षेप नोंदवावा. यामध्ये वकील साहेबांचा उद्देश हा स्वच्छ होता की उगाचच कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचा किंवा खोटा व्यक्ती उभा राहून कोणतं काही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही पाहिजे. यामध्ये वकील साहेबांचं काही स्वार्थ असायचं काही कारण नव्हतं, कारण की जसं काही असतं तर वकील साहेबांनी जाहीर सूचना आणि पब्लिक ॲट लार्जला केली नसती आणि दैनिक हिंदुस्थानसारख्या मोठ्या पेपरमध्ये निश्चितच त्यांनी बातमी दिली नसती की कोणाला काही आक्षेप आहे तर ते नोंदवावं म्हणून. अशी परिस्थिती असतानाही उलटपक्षी वकील साहेबांनी दिलेल्या बातमीवरून सर्व घबाड उघडकीस आलेलं असतानासुद्धा कोणतीही चौकशी किंवा कोणतीही माहिती न घेता, वकील साहेबांचं बयान न घेता त्यांना हातून आरोपी बनवण्यात आलं. मागणी आमची ही आहे की वकील साहेबांविरुद्ध जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा पूर्णतः चुकीचा आहे. जे कलम त्याच्यामध्ये लावण्यात आलेले आहे त्या कलमामध्ये कुठेही वकील साहेब बसत नाही किंवा जे आरोप लावण्यात आले आहेत तेही आरोप त्या कलमांच्या अंतर्गत येत नाही. तेव्हा वकील साहेबांचं नाव जे आहे त्या गुन्ह्यातून वगळण्यात यावं आणि इतकी तडकाफडकी कारवाई करण्याची आणि इतक्या तडकाफडकी जी कारवाई केली गेली त्याच्यानंतर वकील साहेबांच्या घरापर्यंत पोहोचण्यात आलं, तर एवढं काय अर्जन्सी होती याच्यासुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे की यामध्ये काही दुसरं काही अर्थ आहे का किंवा दुसरी काही गोष्ट आहे का की जेणेकरून वकील साहेबांना खोट्या प्रकरणामध्ये गुंतून कोणाला तरी फायदा करून देण्याचा किंवा कोणाला तरी नुकसान पोहोचवण्याचा कोणाचा उद्देश आहे का, हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. हीच आमची मागणी आहे. मी ॲडव्होकेट उमेश इंगळे, सचिव अमरावती जिल्हा वकील संघ. आमच्या वकील संघाचे जे सदस्य आहेत ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्याविरुद्ध जे सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे आणि ज्या अधिकाऱ्याने, तपास अधिकाऱ्याने विदाऊट चौकशी करता जो गुन्हा नोंदवला त्या चौकशी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आज लेखणी बंद पुकारलेला आहे. ॲडव्होकेट पंकज यादगिरे, जे आमच्या बारचे सदस्य आहेत ॲडव्होकेट वसुसेन सर यांच्यावरती जे काल ज्या प्रकारे चौकशी न करता FIR दर्ज केला आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी केले आहेत त्या अधिकाऱ्यावरती आमची अशी मागणी आहे की त्या अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी. कारण याच्यानंतर जर कोणत्याही पक्षकारांसाठी आम्ही जर उभं राहू
आणि असेच तपास न करता पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कोणत्याही चौकशी अधिकाऱ्यांनी कारवाई केली तर कोणताही वकील हा सामान्य माणसासाठी उभा राहणार नाही. कारण आम्ही ज्या पक्षाकडून आम्ही त्यांच्या वकीलपत्र येतो त्याच्याकडे असं लिहून घेतो की ही जी सदर सूचना दिली आहे, माहिती दिली आहे, ही आमच्या पक्षकारांनी दिली आहे आणि त्याच्यावरून आम्ही तुमच्या विरुद्ध नोटीस पाठवतो किंवा तुमच्या विरुद्ध प्लेन दाखल करतो, केस दाखल करतो. आणि अशा प्रकारे जर चौकशी झाली नाही किंवा गुन्हे दाखल झाले तर खरंच ही भविष्यात जे येणारे नवीन वकील आहेत किंवा नवीन पिढी आहे ही सामान्य माणसासाठी कधी उभी राहणार नाही. त्याच्यामुळे वकील जे आहेत हे एक आधारस्तंभ म्हणजे मानले जातात, जे न्यायालयीन केसेस करतात. त्यांच्यामुळे माझं असं मत आहे की बा खरंच त्या अधिकाऱ्यांनी चौकशी न करता त्यांनी जे गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावरती वरिष्ठ त्यांचे अधिकारी यांनी संपूर्ण तपास करून त्यांच्यावर अक्षरशः म्हणजे गुन्हे चौकशी करावी त्यांची. मी ॲडव्होकेट हरीश किशोर गुप्ता. आमच्या बारचे सदस्य वसुसेन देशमुख सर यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहे त्याच्यात काही तपास न करता ज्या अधिकाऱ्यांनी हे गुन्हे दाखल केले आहे त्यांच्याविरुद्ध योग्य ते कठोर कारवाई झाली पाहिजे. ॲडव्होकेट अचल कोल्हे. आमच्या बारचे जे सदस्य आहेत ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने कारवाई करून आरोपी बनवण्यात आला. सर्वप्रथम जो काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे, जो IO आहे, त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने व कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार न पडता सरळ FIR केला. त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध करतो व IO जो आहे हा कुठंतरी संशयाच्या भोवऱ्यात उभा आहे आणि त्याचे कुठंतरी हितसंबंध आहे. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता जर एखाद्या वकिलाविरुद्ध जर कारवाई करून आरोपी बनत असेल तर त्या IOची चौकशी झाली पाहिजे व त्याला निलंबित केलं गेलं पाहिजे. बस एवढीच आमची बारच्या वतीनं मागणी आहे. आमच्या वकील संघाचे जे वकील आहेत ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्याविरुद्ध जे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तपास अधिकाऱ्यांनी जे गुन्हे दाखल केलेले आहेत हे अतिशय चुकीच्या पद्धतीने केले आहेत. त्यांनी कुठलीही कारवाई चेक न करता किंवा इन्क्वायरी न करता जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या तपास अधिकाऱ्याच्या विरोधात योग्य ती कार्यवाही व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक सरदार, अमरावती जिल्हा बार असोसिएशनचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी एक गाडगेनगर पोलीस स्टेशनला वसुसेन देशमुख यांच्याविरुद्ध ते एक गुन्हा दाखल झाला होता. तो 420चा गुन्हा दाखल झालेला होता. ॲक्च्युली सदरच्या गुन्ह्यात एक पक्षकार म्हणून तो त्यांच्याकडे आलेला होता. पक्षकार म्हणून ती भूमिका त्यांनी निभावली. गाडगेनगर पोलीस स्टेशनने याची चौकशी न करता त्यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल केलेला अत्यंत तो गुन्हा खोटा गुन्हा आहे म्हणून त्याची चौकशी करावी आणि त्या सदर गुन्हा तो मागे घेण्यात यावा, अन्यथा अमरावती बार हे भडकल्याशिवाय राहणार नाही. ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्यावर पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट किरण यावले यांनी केली आहे. कार्यकारिणी सदस्य आमचे जे वकील संघाचे सदस्य आहे वसुसेन देशमुख सर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले. कारण वकील हा स्वतःसाठी लढत नसतो, पक्षकाराने दिलेल्या माहितीच्या आधारे तो आपली केस उभी करत असतो. पक्षकार जी माहिती सांगतो त्या आधारात तो गुन्हा दाखल करतो. वसुसेन देशमुख किंवा आम्ही कोणतेही वकील सदस्य जेव्हा वकिली काम करत असतो तेव्हा ते पक्षकाराच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करतो. त्यामुळे त्यांच्यावर झालेला गुन्हे हा चुकीच्या पद्धतीचा आहे. त्याच्यावर जी कारवाई अधिकारी आहे त्यांनी गुन्हे दाखल केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांची चौकशी करण्यात यावी. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भोंगळ कारभार असल्याचं दिसून येत आहे. येथे वसतिगृहात राहून मुलं शिक्षण घेतात. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या जीवाला अपाय झाल्यास जबाबदारी कोणाची? विद्यार्थ्यांच्या 2 नंबरच्या मातोश्री हॉस्टेलच्या छताचा भाग कोसळला. विद्यापीठातील हॉस्टेलचा हा भाग कोसळला त्यावेळी तेथे कोणी नव्हतं म्हणून बरं, नाहीतर विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं असतं. या प्रकरणाची चौकशी करून पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी होते आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील 2 नंबरच्या मातोश्री हॉस्टेलच्या छताचा भाग कोसळला. या घटनेने तेथील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागलं आहे. सुदैवाने तेथे मुलं नव्हते म्हणून जीवितहानी झाली नाही. अन्यथा अशा अप्रिय घटनेची जबाबदारी कोणाची? हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याने छत पडलं तेव्हा येथील बांधकाम
उत्कृष्ट की निकृष्ट हे कोण बघणार? या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व विद्यार्थ्यांकरता पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होते. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. अमरावती महापालिकेने ये साल मालमत्ता कर यानी प्रॉपर्टी टैक्स को रिवीजन किया है और रिवीजन करते समय भी अभी मैंने फाइनल जो किया है उसको बहुत सारी छूट दी है. ये छूट का फ़ायदा लेके सब नागरिकों ने टैक्स भरना करावा, मैं इतनी विनती करता हूँ. और ये करते समय भी लास्ट ईयर जो मालमत्ता धारक ने टैक्स भरा नहीं है उनको 2% से चक्रवाढ़ ब्याज से उसके ऊपर ब्याज लगा है. अगर वो नागरिक भी ये साल 100% टैक्स भरना करते हैं तो उनको ये 100% 2% का ब्याज माफ करने की मैं अभी यहाँ पे घोषणा करता हूँ. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. अमरावती महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड घातली व 8 टन प्लास्टिक जप्त केलंय. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही कारवाई केली आहे. शासनाद्वारे प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा साठा जवाहर गेट येथील विनोद ट्रेडर्स दुकान क्रमांक 2 येथे असल्याची गुप्त माहिती महानगरपालिका पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने आज दिनांक 19 मार्च रोजी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशावरून स्वास्थ्य निरीक्षकांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये सिंगल यूज प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा अंदाजे 5 ते 6 लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. महानगरपालिका प्रशासनाद्वारे नियमितपणे प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात येत असते. त्यानुसार कारवाई करून प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईने प्लास्टिकचा साठा बाळगणाऱ्या विक्रेत्यांचा धाबे दणाणला आहे. सदर दुकानातील प्लास्टिक जप्त करून दुकान सील करण्यात आले. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त भूषण पुसेतकर, झोन क्रमांक 2 चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी PM मेहरे, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ्य निरीक्षक विकी जेधे आदी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी, मनपा कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेने वेळोवेळी नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा आवाहन केलेले आहे की कायद्यानुसार जे प्लॅस्टिकचे कमी मायक्रॉनचे प्लॅस्टिक आहे 120पेक्षा कमी ते वापरू नये असं आम्ही वेळोवेळी आवाहन केलं आहे. जनजागृती केलेली आहे. वेळोवेळी प्लॅस्टिक जमा करत असतो आणि त्याच्यावर धाड टाकत असतो. परंतु आज आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की विनोद ट्रेडर्स नावाच्या जवाहर गेटच्या व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिकचं भरपूर मोठं त्याच्याकडे साठा असतो, गोडाऊन आहे. त्या गोडाऊनची माहिती मिळाली. आज माझ्या कर्मचाऱ्यांनी श्री जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यावरती धाड टाकलेली आहे आणि साधारणपणे 10 टनच्या वर माल असा आम्हाला प्लॅस्टिकचा जो 120 मायक्रॉनपेक्षा 160 मायक्रॉनपेक्षा कमी आहे असा मिळालेला आहे आणि तो आज आम्ही जप्त केलेला आहे. आणि जप्त केलेल्या कारवाई याच्यावरती आम्ही नियमानुसार पुढील कारवाई करणार आणि व्यापाऱ्यावर नियमानुसार कारवाई करणार. पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय वारसा लाभलेल्या अमरावतीची उज्ज्वल परंपरा आहे. पूर्वी औदुंबरावती नावाने प्रसिद्ध असलेल्या अमरावतीमध्ये काली नदी व अंबा नदी अशा 2 नद्या होत्या, ज्यांना आता सांडपाणी सोडल्याने व स्वच्छता न झाल्याने घाणेरड्या नाल्यांमध्ये त्यांचं परिवर्तन झालं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु अमरावतीमध्ये 19 छोटे नाले व 18 मोठे नाले आहेत. हे नाले शेवटी काली नदी व अंबा नदीला मिळतात. दरवर्षी महापालिका JCB पोकलँड यांच्या सहाय्याने स्वच्छता करवते, परंतु ती कितपत व कशी होते हे अमरावतीकर जाणून आहेत. आता पावसाळा तोंडावर आलाय. नाले कचऱ्याने खचाखच भरले आहेत. थोडासा अवकाळी पाऊस आला तर दाणादाण उडते. रस्ते उंच झाले तेव्हा नाल्यांचं पाणी दुकानांमध्ये, घरांमध्ये जाऊन हाहाकार माजवल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु अमरावतीमध्ये 19 छोटे नाले तर 18 मोठे नाले आहेत. याशिवाय पुरातन अमरावतीचे एकेकाळी वैभव असलेल्या अंबा नदी व काली नदीचं रूपांतर नाल्यात झालं आहे.
पावसाळा तोंडावर आलाय, परंतु शहरातील कोणत्याही नाल्याची अद्याप स्वच्छता झालेली नाही. म्हणायला दरवर्षी अमरावती महापालिका स्वतः JCB व पोकलँडने स्वच्छता करवते, परंतु मनपा कर्मचारी आपल्या कामात किती दक्ष आहेत हे सगळेच जण जाणतात. नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो, त्यामुळे प्रवाहाला जागाच राहत नाही. अशात रस्ते उंच व दुकानं घरं खाली गेले आहेत. नाले तुंबल्याने पावसाचं पाणी हाहाकार माजवल्याशिवाय राहणार नाही. अंबा नदीचा आज नाला झाला आहे. गाळ, कचरा, घाण यामध्ये खचाखच भरलेला आहे. ज्या नदीच्या तीरावर तपस्वी जनार्दन स्वामी राहत, आई अंबा व एकविरेच्या वास्तव्याने पुनीत झालेली नदी आज नाला बनली आहे. पवित्रतेपासून प्रदूषण सडघाणीकडे झालेला हा अंबा नदीचा प्रवास अतिशय क्लेशकारक आहे. काली नदीचीही तीच अवस्था आहे. हे सगळे खुले नाले झाकल्या गेल्या तर शहरातील डासांचा प्रादुर्भाव संपेल, दुर्गंध, सडघाण यांचं साम्राज्य संपेल. मात्र त्यासाठी प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे. नाल्यांच्या परिसरातून जाताना दुर्गंधाने जीव नकोसा होतो. या नाल्यांवर कमीत कमी फ्लेक्स बोर्ड लावले तर नागरिक कचरा टाकणार नाहीत आणि सडघाण डोळ्यांनी दिसणार नाही. आता पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता होईल का हा प्रश्न आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा कोर्ट येथे तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे वॉरंट निघालं. या वॉरंटची बजावणी न करता पुढील तारीख वाढवून देण्यासाठी होमगार्डच्या 2 जवानांनी 1000 रुपयांची लाच मागितली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता विभागाने जवानांना लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. अल्केश सित्रे, किशोर वाडेकर अशी या जवानांची नावं आहेत. होमगार्डच्या 2 जवानांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात अटक केली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा कोर्ट येथे पतसंस्थेच्या कर्जाप्रकरणी तक्रारदाराच्या पत्नीचा चेक बाउन्स झाल्याने पत्नीच्या नावे वॉरंट निघाले. या वॉरंटची बजावणी न करता पुढील तारीख वाढवून देण्यासाठी होमगार्डच्या 2 जवानांनी 1000 रुपयाची लाच मागितली. तडजोडी अंती 1000 रुपये ठरले. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता विभागाने या जवानांना लाच घेताना रंगेहात अटक केली. 48 वर्षीय अल्केश सित्रे, होमगार्ड पोलीस स्टेशन तेल्हारा, राहणार गजानन नगर व किशोर वाडेकर, वय 55, पोलीस स्टेशन तेल्हारा, राहणार साईनगर तेल्हारा अशी या जवानांची नावे आहेत. तेल्हारा येथील महाराजा अग्रसेन टॉवर चौक येथे ही कारवाई करण्यात आली. ज्या जागी भव्य दिव्य शिवमहापुराण संपन्न झालं त्याच पवित्र अशा श्री क्षेत्र हनुमानगडी येथे निर्माणाधीन 111 फूट उंच हनुमानजीच्या मूर्तीच्या चरणांशी बसून आमदार रवी राणा यांनी 2 तास पूजा अर्चना व आराधना केली. 111 फूट उंचीच्या श्री हनुमान मूर्तीचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार रवी राणा यांनी स्वतः अष्टधातू टाकून पायाभरणी केली. नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत वीरा, संकट ते हनुमान छुडावे, मनक्रम वचन ध्यान जो लावे. या हनुमान चालिसाच्या ओळीची प्रचिती यावी अशी प्रार्थना आमदार रवी राणा यांनी केली. श्री शिवमहापुराण संपन्न झाले त्या जागी पवित्र अशा श्री क्षेत्र हनुमानगडी येथे निर्माणाधीन 111 फूट उंच हनुमानजीच्या मूर्तीच्या चरण पायथ्याशी बसून आमदार रवी राणा यांनी सलग 2 तास पूजा अर्चना व आराधना केली. सर्वोच्च न्यायालयातील खासदार नवनीत राणा यांच्या संदर्भातील प्रलंबित खटल्याचा निकाल लवकर लागावा, आपल्याला न्याय मिळावा व या खटल्याचा निकाल आपल्याच बाजूने लागून संकट दूर व्हावे यासाठी हनुमान चालिसाची प्रचिती यावी अशी प्रार्थना आमदार रवी राणा यांनी प्रभू श्री हनुमान चरणी केली व संपूर्ण हनुमान चालिसा पठण केलेत. 111 फूट उंचीच्या प्रभू श्रीराम हनुमान मूर्तीचा पायाभरणी कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला. आमदार रवी राणा यांनी स्वतः अष्टधातू टाकून पायाभरणी केली. प्रभू श्री हनुमानजीच्या शुभ संकेताची प्रचिती उपस्थितांना आली. वानरसेना अचानक अवतरली. आमदार रवी राणा यांनी या वानरांना फळे खाऊ घालून त्यांची सेवा केली. हनुमानजींच्या कृपेने आपल्याला सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल असा आशावाद आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला. यावेळी जयंत वानखडे, किशोर पिवाल, शेखर बिसेन, प्रेमजित पटले, डोलेद्रा पटले, शिवाजी केंद्रे, राहुल काळे, शुभम उंबरकर, ललित पिवाल, हर्षल रेवणे हे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचं आता सर्वत्र वेध लागले आहेत. अशातच प्रत्येक पक्षात आता मोठ्या प्रमाणात बैठका चर्चेला सुद्धा सुरुवात झाली आहेत. मात्र अमरावती जिल्ह्यात अद्यापही कोणत्याच पक्षाने आपला उमेदवार अद्यापर्यंत जाहीर केला नसल्याने पक्षातील पदाधिकारी वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजपा शहर जिल्हा कार्यकारिणी वतीने आमदार प्रवीण पोटे यांनी अचानक आपल्या कार्यालयामध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची सोमवारच्या रात्री जम्बो बैठक बोलावण्यात आली. याच बैठकीत भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या आधी इतर अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूकबाबत पक्षाची आपली भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत अब की बार 400 पार हा मोदीचा संकल्प पूर्ण करण्याकरिता भाजपा प्रदेश अध्यक्षांच्या सूचनेवरून बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आमदार प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केली. मात्र याच बैठकीमध्ये मनपाचे एका माजी सभापतीने भाजपाच्या वाटेवर असणाऱ्या एका उमेदवारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. तर पक्षश्रेष्ठीने जे आदेश दिले त्या उमेदवारांकरिता आपण काम करणार अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण पोटे यांनी आमच्या सिटी न्यूजच्या प्रतिनिधीसोबत बोलताना स्पष्ट केले. काय सांगाल, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने आपल्या मार्गदर्शनामध्ये बैठक करण्यात आली आहे. काय या ठिकाणी निर्णय आणि काय आपण आदेश दिलेला आहे? नाही, आमच्या रोज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या बैठकी चालत असतात. आज प्रामुख्याने आमचे प्रदेश अध्यक्ष यांनी आम्हाला काही गाईडलाईन्स दिल्या की त्यानुसार आज त्या ठिकाणी आपण मीटिंग घेतलेली आहे. त्यामध्ये निधी संकल्पनाचा महत्त्वाचा विषय आहे, लाभार्थी संपर्क आहे, विधानसभेमध्ये कमीत कमी आपण 51% वर गेलो पाहिजे, प्रत्येक बूथवरती आपण जाऊन आपलं काम केलं पाहिजे आणि घरोघरी जाऊन साधारणतः स्टिकर लावले पाहिजे आणि या अनुषंगाने 51% जास्त भारतीय जनता पार्टीचा आलेख वर गेला पाहिजे. प्रामुख्याने यासाठी आपण मीटिंग घेतलेली आहे. या ठिकाणी आपण आता अमरावती जिल्ह्यामध्ये असं सुरू आहे की भाजपाचे तिकीट विद्यमान खासदार नवनीतांना मिळणार नाही. भाजपाची तिकीट कुणाला जाते हा विषय नाही. अब की बार मोदी सरकार आणि 400 पार हा आमचा नारा आहे. त्यानंतर प्रदेशचे अध्यक्ष किंवा आमचे वरचे वरिष्ठ नेते जे आहेत ते ठरवतील कोणाला तिकीट द्यायचं आहे. आम्हाला वरून जे आदेश येतील त्या पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे. आम्हाला मोदीजींसाठी काम करायचं. आम्ही कुठल्या व्यक्तीसाठी काम करत नाही. हा देशाचा हा विकसनशील देश झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. नवनीतांना तिकीट मिळाली तर भाजपा काम करेल का? हे तिकीट कोणाला जरी मिळेल तर भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतील. कारण ही भारतीय जनता पार्टी जी आहे कार्यकर्त्यांच्या रक्तामधून तयार झालेली पार्टी आहे. त्यानुसार सगळे लोक काम करतात. नवनीत राणा यांना भाजपाची तिकीट मिळाली तर भाजपा काम करतील का असा प्रश्न सिटी न्यूजच्या प्रतिनिधीने केला असता अनेक भाजपा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जर तर ते असे उत्तर दिले. मात्र ठाम नवनीत राणा यांचे काम करू असे बोलण्यास टाळले. काय सांगा, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपल्या भाजपाच्या वतीने बैठक करण्यात आलेली आहे. काय या ठिकाणी निर्णय आणि काय उद्देश होता? भारतीय जनता पार्टीने आज बूथची काय रचना आहे, तिथे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, त्यांच्या खालची 30ची रचना, त्याची काय पोझिशन आहे, सगळा रिव्ह्यू आज घेतला. त्याचबरोबरीने नमो ॲप, सरळ ॲप या संदर्भामध्ये कोणाचं किती ॲप डाउनलोड झालेलं आहे याचा रिव्ह्यू घेण्यात आला. तर रेग्युलर आमची दर महिन्याची बैठक असते, ती बैठक झाली. खासदार नवनीत राणा भाजपाच्या वाटेवर आहेत, त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता ते सुद्धा म्हणत आहेत. काय म्हणणं आहे आपलं या बैठकीमधून? काय सूर निघाला का की खासदार नवनीत राणा जर भाजपा तिकीट मिळाली तर आपण काम करणार का? नाही, जर तरच्या प्रश्नाला काही उत्तर देण्याचं कारण नाही. आणि भारतीय जनता पार्टीत त्यांना यायचं आहे का नाही यायचं आहे ते काही मला विचारून ठरलं. भारतीय जनता पार्टीचे आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय करतील. आम्ही तर सगळेजण पक्षाचे काम करणारे लोक कालही करत होतो, आजही करत होतो. चर्चा तर हवा तर अमरावती जिल्ह्यात तेच आहे की खासदार नवनीत राणा यांना भाजपा तिकीट मिळणार आणि आपण आता सुद्धा बैठक घेतलेली आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर, तरी आता आपला निर्णय झाला नाही. जर तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही किंवा त्याच्यावर बोलण्याचं काहीच कारण नाही. समजा भाजपा तिकीट नवनीत राणांना मिळाली, तेच म्हटलं की समजा, याला काय अर्थ आहे? हे तरी आपलं ओपिनियन झालं. त्याच्यामुळे ज्यावेळी घोषणा होईल त्यावेळी अजून काहीच झालं नाही, अजून प्रक्रिया नाही. त्याच्यामुळे आतापासूनच आपण तुम्ही पण काय त्याच्या मागे लागेल. तुम्ही पक्ष संघटना कुठे कुठे भाजप मजबूत आहे ते बघितलं. माझा प्रश्न आहे की समजा मिळाली तिकीट, नाही मग मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो. समजा मिळाली तर आत्याबाईला मिशा असते तर कशा दिसल्या असत्या, त्याला काय. या ठिकाणी बैठक झालेली आहे शहर जिल्हा या वतीने
मोठ्या प्रमाणात आपल्यासुद्धा पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक झालेली आहे. काय या ठिकाणी उद्देश होता आणि काय या ठिकाणी आता आदेश देण्यात आलेले आहे? पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची हॅट्रिक पूर्ण करायची आहे. NDA 400च्या वर जागा निवडून आल्या पाहिजे. त्यात अमरावती शहर भाजपा कुठेही मागे राहणार नाही. आम्ही बूथ स्तरापर्यंत जे आमचं संघटन उभं केलेलं आहे ते संघटन मजबूतीने रस्त्यावर उतरून आगामी काळात पक्षाच्या प्रचारामध्ये झोकून देऊन मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी अमरावती शहर भाजपा सज्ज झालेली आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा सुद्धा भाजपाच्या वाटेवर आहेत. ते सुद्धा भाजपच्या तिकीट लढणार अशी चर्चा आहे. काय आपण काम करणार का समजा तिकीट त्यांना मिळाली तर? उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी ठरवतील. कोणी इथे जे दावे करतात की रोज आम्हाला यांचे फोन येतात त्यांचे फोन येतात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. पक्ष ठरवेल. पक्ष जेव्हा ठरवेल पक्ष आम्हाला सांगेल की हे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं आम्ही काम करू. आता थेट प्रश्न आहे, समजा मिळाली तर आपण काम करणार का भाजप? त्याचं उत्तर देण्याचं कारण नाही. पक्षश्रेष्ठींना भाजपच्या कार्यकर्त्याची भावना माहिती आहे. ते त्याचा आदर करतील. योग्य निर्णय होईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनेला पक्षश्रेष्ठी निश्चित न्याय देतील आणि मोदीजी, अमितजी, नड्डाजी, फडणवीसजी हे जो निर्णय घेतील तो निर्णय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे. याच बैठकीमध्ये सिद्धार्थ वानखडे यांना विचारले असता त्यांनी तिकीट मिळणारच नाही, फक्त भाजपा पदाधिकाऱ्यांनाच मिळाली पाहिजे. काहींची नावे भाजपा श्रेष्ठीकडे पाठवल्याची माहिती वानखडे यांनी स्पष्ट केली. हो, काय सांगाल? काय निर्णय झालेला आहे? काय आदेश झालेला आहे? काय चर्चा झालेली आहे या बैठकीमध्ये? या बैठकीमध्ये जे प्रदेशचे काही नियम आलेले आहेत आणि प्रदेशच्या काही सूचना आहेत आमच्या शहर जिल्हा अध्यक्षांना, ते कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले. जवळपास 4 प्रकारचे ज्या सूचना होत्या त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि कार्यकर्त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लावण्याचे अध्यक्षांनी आदेश दिले. लोकसभेची भाजपच्या वतीने तिकीट खासदार नवनीत राणांना मिळणार अशी सुद्धा चर्चा अमरावती जिल्ह्यात दिसून येत आहे. भाजपाची तिकीट नवनीत राणांना मिळाली तर येथील भाजपा पदाधिकारी काम करतील का? ते तुम्हीच सांगताय मला. आम्हाला तर अजून पक्षाला काही माहिती नाही आहे. समजा मिळाली तर? आणि जर तरला उत्तर नसते ना. मिळाली तर, नाही मिळाली तर, हे नंतरचे प्रश्न आहेत सगळे. आणि का लक्षात, पक्षाचे जे आदेश असतात, पक्षश्रेष्ठीचे आदेश असतात ते भाजपाचा कार्यकर्ता पार पाडतो. त्याच्यामुळे त्याच्यावर मिळाली काय नाही मिळाली काय आम्ही म्हणतो मिळतच नाही, पक्षाच्या कार्यकर्त्यालाच मिळणार आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे आणि तशा प्रकारचं कार्यकर्ते. पक्षाचा कार्यकर्ता कोण? पक्षाचे बरेच कार्यकर्ते ठरलं असं आपल्या आता एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये? आणि पक्षाचा कार्यकर्ता कोण द्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतात. इच्छा सगळ्यांची असते. माझी इच्छा आहे, अजूनही काही 1-2 नाव आहे त्यांची इच्छा आहे. वरिष्ठांकडे नाव गेलेत? वरिष्ठांकडे नाव गेलेले आहेत आमचे. इथून आमच्या जो काही पद्धती आहे, जे सर्वेक्षण आहे त्यातून नावं गेलेले आहेत. ते पार्टीचे वरिष्ठ नेते ठरवतील, आमचे जिल्हाध्यक्ष ठरवतील. त्यामुळे त्यांनी ठरवलेला तो उमेदवार असेल त्याच्यासाठी सगळेजण काम करतील. याच बैठकीत संभाव्य एका उमेदवारांचे काम करू नका, जर केले तर पुन्हा दिसू नका असा दम एका नेत्याने दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे भाजपा शहर जिल्हा कार्यकारिणी वतीने आयोजित केलेली बैठक कोण्या उमेदवाराविरोधात तर नसावी ना असा प्रश्न आणि चर्चा सुद्धा आता उपस्थितांमध्ये होताना दिसून येत आहेत. येत्या 24 मार्चला होळीचा सण साजरा होतो आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. धुळवडीला रंगांची उधळण करून रंगोत्सव साजरा केला जातो. या सणासाठी अचलपूरची बाजारपेठ सजली आहे. रंग तसंच विविध प्रकारच्या आकर्षक पिचकाऱ्या मोठ्या प्रमाणावर दुकानांमध्ये विक्रीला आहेत. सण उत्सवांच्या मालिकेतील होळी धुळवड रंगोत्सवाची वाट आता सर्वांनाच आहे. 25 मार्च रोजी रंगोत्सवाचं पर्व साजरं होत आहे. त्यासाठी अचलपूर येथील दुकानं सजली असून रंग तसंच बच्चे कंपनीच्या आवडीच्या विविध पिचकाऱ्या त्यांना आकर्षित करत आहेत. डोरेमॉन, छोटा भीम अशा विविध आकार व प्रकारांच्या पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. सुरक्षित रंगोत्सव खेळण्याचं आवाहन दुकानदारांनी देखील केलं आहे. कौन से है ये बार पाइप है, टैंक है, खिलौने है, बच्चों के बंदूक है, हर चीज़ में वैरायटी है, मास्क है. ये आजकल जो है कलर खेलना बच्चों ने बंद कर दिया, यानी जो बोलते हैं सिंथेटिक गुलाल खेली है, इस पर क्या कहेंगे आप? एकदम सही है, अपने शरीर के लिए अच्छा है. ऑर्गेनिक कलर ही वापरना, गुलाल भी अच्छा वापरना, क्वालिटी है, अच्छी चीज़ ही वापरना. गुलाल आजकल हल्का भी आ रहा है लेकिन ऑर्गेनिक कलर ही वापरना. थैंक यू.
ये पंप कितने दूर तक जाती है इसकी धार? की धार जाती है करीब यहाँ से तो 20 फुट। तो उसमें भी नए आइटम आए हैं बड़े बड़े, ये भी नए आइटम आए हैं, ये साल कुछ नए आइटम आए। पिचकारियों के अंदर कौन से आइटम आए इस साल आपके पास? ये साल ज़्यादा चल रहा है टैंक। टैंकों की डिमांड बच्चों की ज़्यादा हो रही है। और देखा जाए तो पहले टैंक हुई थी, अभी ये जो गुलाल खेल रहे हैं लोग, तो गुलाल के लिए गन आई है, तो गन में गुलाल भर के ऐसा उड़ा रहे हैं, वो एक नया आइटम आया है। गए साल भी अच्छी डिमांड आई थी और ये साल भी कुछ अच्छा उसको रिस्पांस मिल रहा है। यानी उसमें होली के दिन नए नए ऐसे नकाब आते हैं, बाल आते हैं कलर, कैप, उसके बाद जो विग है और जो कैप है वो बहुत बिक रही है। बच्चों को उसमें ज़्यादा शौक में मजा आ रहा है, कैप पहनना, विग पहनना। बाकी जो कलर है पक्के वो पूरी तरह से बंद हो चुके हैं। ज़्यादा रिस्पांस पूरा गुलाल को है। लोगों का मानना है कि हम गुलाल से ही खेलें और सही है। हम भी हर कस्टमर को बोलते हैं कि गुलाल खेलो। गुलाल खेलने में एक तो गुलाल हमारे सिंथेटिक मिलता है, सिंथेटिक बोल तो ओरिजिनल जो बनता है। ओरिजिनल गुलाल में कैसा होता है, अपने को कोई भी प्रकार का साइड इफेक्ट नहीं होता है। बाकी जो कच्चे गुलाल रहते हैं वो कोई काम के नहीं रहते हैं। और ये गुलाल सही भी रहता है खेलना, अपने स्किन भी सेफ रहती है और उतर भी जाता है। ऐसा लगता है कोरोना के बाद लोग ज़्यादा एक्टिव हो गए। कोरोना के बाद जो गुलाल से उनके चेहरों पे दिक्कत आ रही थी, जिसकी वजह से कईयों को कैसा शूट होता नहीं होता, और डॉक्टर लोगों की भी परेशानी, जाना आना, उसके बाद दवाई खाना, ये चीज़ों से मुक्ति पाने के लिए हम तो आपको ये रिक्वेस्ट करेंगे कि गुलाल से ही खेलो। मार्च महीने में होली का उत्सव धूमधाम से मनाया जाता है। इस होली उत्सव पर मेलघाट अंचल के आदिवासी भाई बहन परतवाड़ा में खरीदारी के लिए आते हैं। इस बार आगामी 25 मार्च को धूलिवंदन होने वाला है। इसके लिए शहर में खरीदारी शुरू है। इन दिनों विविध प्रकार की पिचकारियां भी मार्केट में आई है। परतवाड़ा के गुजरी बाजार तथा सदर बाजार में खरीदारी करने के लिए ग्राहकों का तांता लगा है। मेलघाट में पूरे 5 दिन होली खेली जाती है, जहां पर पारंपरिक तरीके से होली खेली जाती है। परंतु इस बार होली खेलने के लिए एक विशेष संदेश खुद व्यापारियों द्वारा दिया जा रहा है। व्यापारी कहते हैं कि केवल गुलाल के साथ होली खेले, ना कि चेहरे पे कलर लगा के होली खेले। इन कलर के परिणाम खराब हो सकते हैं। आपकी त्वचा, आपकी आंखों पर यह कलर, जो गहरे कलर होते हैं, जो जिसमें रासायनिक कुछ तत्व होते हैं, ये नुकसान दे सकते हैं। इसीलिए हम सिटी न्यूज़ के सभी दर्शकों को यह संदेश देंगे कि होली गुलाल से खेले, सूखी खेले, किसी प्रकार का एक दूसरे को नुकसान ना हो इस बात की जानकारी रखें। और परतवाड़ा की मार्केट में पिचकारियाँ एक से एक आई है। और इस बार टैंकर जो है, पिचकारियाँ जो है, गुलाल के भी टैंकर आए। गुलाल कितने दूर तक जा सकता है, ऐसे भी विविध पिचकारियाँ देखने को मिल रही है। मैं कैमरामैन विजय काकडे के साथ नितेश किल्लेदार। जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे। हे बातमीपत्र व्हिडिओवरच थांबवूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। नमस्कार।